लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता कबीरने सखीचा हात धरलेला असतो. त्यावेळी आता सखी तो हात सोडवते. कान्हा म्हणत असतो, वस्तू परत दिल्याने सन्हा कधीच तुटणार नाही आहे. सन्हा हातावरच्या मेहंदीत आहे. सन्हा आपण खाल्लेल्या आईस्क्रीममध्ये आहे. सन्हा आपण घालवलेल्या प्रत्येक सुखी क्षणात आहे. त्यामुळे सन्हा कधीच तुटू नाही शकत. हे कायम लक्षात ठेवा बेबी सरकार. आणि वस्तू का परत करता येऊ शकतात, पण काय आहे ना, आठवणी ह्या मनात कायमच्या लॉक लावून ठेवल्या जातात. त्यामुळे त्या कधीच तिकडनं बाहेर निघत नाही. आणि आपल्या आठवणी तर कधीच नाही निघू शकत. आणि आपण वेगळेसुद्धा कधीही नाही होऊ शकत. आपण एक होतो, एक आहोत आणि एकच राहू. तुम्हाला जरी इकडनं जायचं असलं ना, तरीही तुम्ही नाही जाऊ शकत. त्याबरोबर सखी म्हणत असते, हे बघ, मला कुठल्याही खोट्या नात्यात अडकायचंच नाही आहे. मला मुळात तुझ्याबरोबर राहायचंच नाही आहे. समजलं ना? ज्या मुलाने माझी फसवणूक केली त्याच्याबरोबर मी नाही राहू शकत. लक्षात आलं? त्याबरोबर कबीर म्हणत असतो, बेबी सरकार, तुम्हाला जरी राहायचं नसलं ना, तरीसुद्धा नकळतपणे तुम्ही माझ्या घरात गृहप्रवेश केला आहे. एकदा मागे वळून बघा. त्याबरोबर सखी मागे पाहते. आता ते मातीचे पायाचे ठसे पूर्णपणे तिचे उमटलेले असतात. 7 ठसे असतात बरोबर. मग सखी आता कान्हाकडे बघते. आता सखीने कान्हाकडे बघितल्यावर कान्हा तिला म्हणत असतो, विचार करा ना, हे घडवून आणण्यासाठी ना तुम्ही प्रयत्न केले होते ना माझा अट्टहास होता, पण तरीसुद्धा बरोबर तुमची पावलं माझ्या घरावर, आपल्या जमिनीवर उमटलीच ना. बेबी सरकार, लक्षात ठेवा, मला तुम्हाला माझ्या विश्वास घेऊन यायचंच होतं, पण वेळ लागला आणि आता तुम्ही स्वतःहून इथपर्यंत आलाय. त्यावर सखी म्हणत असते, जे विश्व मला विश्वासात न घेता उभं केलंस त्या विश्वात मला यायचं नाही आहे. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, बेबी सरकार, काय असतं ना, कधी काही गाठी वरती बांधलेल्या असतात ना, त्या कधीही न सुटण्यासाठीच. आणि आपल्याही गाठीचं तसंच काहीच आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना, तरीसुद्धा ही गाठ कधीही सुटणारी नाही आहे. आपण आयुष्यभराचे सोबती आहोत. सखी म्हणत असते, तुला कळत नाही आहे का, मला तुझ्याबरोबर नाही राहायचं आहे. मला माझं आयुष्य नाही घालवायचं आहे तुझ्यासोबत. लक्षात ठेव, उगाच काहीतरी वेडवाकडं बोलून मला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू नकोस. समजलं? आणि खोटारड्या माणसांबरोबर मला काहीही संबंध ठेवायचं नाही आहेत. बस, आता मला यापुढे एक शब्दही ऐकायचा नाही आहे कबीर. समजलं ना? उगाच नको बोलूस काही पण. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, मी उगाच किंवा काहीतरीच नाहीच बोलत आहे. मी जे बोलतो आहे ते खरं बोलतो. बरं ठीक आहे, तुम्हाला माझ्याबरोबर सगळे संबंध संपवायचे आणि मग पुढे काय करायचं आहे? त्यावर सखी ही गप्प बसते. तर ती कबीरला म्हणते, मी सांगितलं आहे तेवढंच ऐक, मला जाऊ दे. आणि आता सखी ही तिकडनं कबीरच्या समोरून चाललेली असते. पण इतक्यात आता त्यांच्या घरात जी फोटो फ्रेम असते, जी कबीरची, राजलक्ष्मीची, देवदत्तची आणि कबीरची फोटो फ्रेम असते, फॅमिली फोटो फ्रेम, ती आता उघडी होणार असते. कबीरने त्याच्यावर जो लाल कपडा टाकलेला असतो तो पडणार असतो. त्यामुळे कबीर लगेच सखीचे दोन्ही हात पकडतो आणि आता तो सखीला म्हणत असतो, बेबी सरकार. त्याबरोबर आता सखीला कळत नाही की कबीरने माझे हात का पकडले असतील. मग कबीर हा सखीला म्हणत असतो, बेबी सरकार, आपण दोघं कधी वेगळे होऊ शकत नाही. सन्हा वेगळे होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रयत्न केला, काहीही केलं तरी कधीच नाही. आपली मुक्तता नाही. त्यावर सखी म्हणते, मला या खोट्या नात्यात अडकायचं नाही. समजलं ना? हे बघ, उगाच नसतं काहीतरी बडबडू नकोस. मी इथे फक्त तुझ्या या वस्तू परत देण्यासाठी आली आहे. तेवढ्या घे आणि मला इकडनं जाऊ देत. मला इथे थांबण्यात काही रस नाही आहे. लक्षात आलं? त्याबरोबर मग आता सखी कबीरला हे सगळं सरळ बोलत असताना त्या ठिकाणी अर्पिता उभी असते. अर्पिताने त्यांचं सगळं बोलणं व्यवस्थित ऐकलेलं असतं. अर्पिताला सखीला बघून ताबडतोब आठवतं, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मला हीच तर मुलगी भेटली होती. या मुलीमुळेच तर माझ्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहेत. अर्पिताला आठवतं, सखीने तिला मिठी मारली होती, तिला आधार दिला होता. अर्पिता विचार करते, ही मुलगी कोण आहे आणि कबीरबरोबर ती इतकं का भांडते? ती कबीरशी असं कसं बोलू शकते? तर इकडे आता
कबीर याला ती म्हणत असते, समजतंय ना, मला तुझ्याबरोबर राहण्यात काही रस नाही आहे. पण इतक्यात जात असताना सखीच्या हातामधली बांगडी कबीरच्या हातात असलेल्या हळकुंडात अडकते. आता ते अडकल्याबरोबर कान्हा म्हणतो, बघितलं बेबी सरकार, काही गुंते न सोडवण्यासाठीच असतात. त्याबरोबर आता सखीच्या डोळ्यातसुद्धा थोडंसं पाणी येतं. सखीसुद्धा कान्हाकडे बघू लागते. कान्हासुद्धा भावूक होऊन सखीकडे बघत असतो. त्यावेळी मग आता सखी कसंबसं स्वतःला सावरते आणि आता म्हणत असते, मला ह्या गुंत्यात अडकायचंच नाही आहे, मला ह्या गाठीत थांबायचंच नाही आहे. आणि ती पटकन तो गुंता सोडवते. आता ती गुंता सोडवते आणि म्हणत असते की हे बघ सुटला. त्याबरोबर आता ती म्हणते निघू दे मला, आणि ती तिकडनं चाललेली असते. सखी तिकडनं चाललेली असतानाच आता कबीर हा मात्र तो हात तसाच बघत राहतो आणि मग तो सखीला म्हणतो, नाही म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे, कारण मी खोटा आहे. मग तुमच्या घरात तुमची आई म्हणून ती जी मनस्विनी वावरतीये खोटारडी, तिचं काय? आता आपल्या आईबद्दल बोलल्यावर मग सखीला राग येतो आणि सखी ताबडतोब कबीरची कॉलर पकडते. आता कबीरची कॉलर सखीने पकडल्यावर मग मात्र कबीर सखीकडे बघत राहतो. सखी कबीरला म्हणत असते, लक्षात ठेव, माझ्या आईबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही आहे. कबीर म्हणतो, पण जर एकदा दुधाने तोंड पोळलं आहे तर माणूस ताकही फुकून फुकून पितो ना. त्यावर सखी म्हणत असते, ठीक आहे, तुझं मन शांत होणार नाही ना, करूया आपण माझ्या आईच्या डोळ्यांची तपासणी करूया. त्यानंतर मग उद्या ये कामत हाऊसवर डोळ्यांची तपासणी बघायला. एवढं बोलून सखी तिकडनं जाते. इतक्यात त्या ठिकाणी ताबडतोब अर्पिता येते. अर्पिता येते आणि कबीरला विचारते, कबीर, कोण होती ती मुलगी आणि ती तुझ्याशी असं का बोलत होती? अरे ह्या मुलीमुळेच तर मी बरी होती. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, मा ते मिंजी. त्याबरोबर आई म्हणते, बोल कबीर, कोण आहे ती मुलगी आणि तुझं आणि तिचं काय नातं आहे? त्याबरोबर मग कबीर म्हणतो, आई, फक्त माझंच नातं नाही आहे त्या मुलीबरोबर, त्या मुलीबरोबर आपलं सगळ्यांचं नातं आहे. त्यावर आई म्हणते, काय? त्यावर कबीर सांगतो, हो आई, ती मुलगी किर्लोस्करांची सून आणि माझी बायको आहे. सखी कबीर किर्लोस्कर. आता कबीरने सखी कबीर किर्लोस्कर आहे हे सांगता क्षणी अर्पिताच्या चेहऱ्यावर एक हसू येतं. अर्पिता म्हणते, काय? ही माझी सून होती? अरे मग ती अशी आल्या पावली निघून का गेली कबीर? तुम्ही दोघं सोबत नाही आहात का? तुम्ही एकत्र नाही आहात का? कबीर, अरे ह्या सर्वाला काय अर्थ आहे? त्याबरोबर कबीर म्हणतो, हो आई, सध्या आम्ही एकत्र नाही आहोत. त्याबरोबर मग मात्र अर्पिताचा चेहरा पडतो. कबीर अर्पिताला म्हणत असतो, आई, काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. अर्पिता म्हणते, नाही नाही, तसं कसं? ते काय नाही, तू मला वचन दे कबीर, तू माझ्या सुनेला, सखीला ह्या घरात लवकर परत घेऊन येशील, दे शब्द. त्याबरोबर कबीर ताबडतोब अर्पिताच्या हातावरती हात ठेवतो आणि तिला म्हणत असतो, मी तुला शब्द देतो आई की लवकरात लवकर मी ह्या घरच्या सुनेला, सखीला ह्या घरात परत घेऊन येईन. आता हे ऐकून अर्पिता खूपच जास्त खुश होऊन जाते. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आता सखी ही मनस्विनीला सांगते आय चेकअपबद्दल. मनस्विनी म्हणते, काय? डोळ्यांची तपासणी माझ्या? अगं पण सखी, हे सगळं कशासाठी? त्यावर मग सखी सांगते, आई, हे सगळं त्या कबीरसाठी करायचं आहे. त्या कबीरचा विश्वास नाही आहे की तू माझी आई आहेस. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, काय? त्यावर सखी म्हणते, हो, त्याला असं वाटतं आहे की तुझे डोळे खोटे आहेत, म्हणून खरं तर तो एवढं सगळं करतो आहे. त्याबरोबर ती म्हणते, आणि तुला काय वाटतं आहे सखी? त्यावर सखी म्हणत असते, आई, अगं माझा पूर्ण विश्वास आहे, तुझे डोळे खरे आहेत आणि तू माझी आई आहेस. पण आई, एकदा का हे डोळ्यांचं चेकअप होऊन गेलं ना की मग कुठली शंका कुशंका काही उरणारच नाही. मग सगळ्यांचाच तुझ्यावरती विश्वास पटेल. आणि म्हणूनच म्हणते की प्लीज एकदा आपण तुझ्या डोळ्यांचं चेकअप करून घेऊयात गं. त्याबरोबर आता मनस्विनी ही घाबरल्याचं नाटक करत असते. सखी तिला म्हणत असते, आई, अगं घाबरतेस काय? तुला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. मी आहे ना, मी असेल की तुझ्याबरोबर तिकडे. हां, मी असेल, मग तर तुझं टेन्शन गेलं ना. हे बघ आई, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. पण तू हे चेकअप करायला नाहीसुद्धा म्हणू नकोस. हे चेकअप करून घेतलं ना की सर्वच प्रश्न मिटतील गं. त्याबरोबर मग आता मनस्विनी ही विचार करते आणि ती म्हणते, ठीक आहे,
तुझी इच्छा आहे ना हे करून घ्यावं अशी, तर घेऊया करून, माझी काही हरकत नाही आहे. पण सखी, त्या कबीरसाठी हे सगळं करतोय आपण खरं, पण जर हे सगळं करून झालं आणि हे सिद्ध झालं की माझेच डोळे खरे आहेत, तर मी मागेन ते तू देशील मला? त्याबरोबर सखी म्हणते, हो आई, अर्थात तू जे सांगशील, तू जे मागशील ना, मी ते देईन तुला. तुला ना कुठला प्रश्न विचारणार ना काय, तू जे म्हणशील ते करेन मी तुझ्यासाठी. त्याबरोबर हे ऐकून मनस्विनी खुश होते. त्याच्यानंतर मग आता सखी म्हणते, खरंच मी तुला तू मागशील ते देईल. त्यानंतर मग मनस्विनी म्हणत असते, ठीक आहे सखी, मग तू म्हणतेस तसंच होईल. तुला वाटतंय ना माझ्या डोळ्यांची तपासणी व्हायला हवी म्हणून, तर करून घेऊया आपण माझ्या डोळ्यांची तपासणी, माझी काहीच हरकत नाही आहे. सखी म्हणते, आई खरंच थँक्यू, तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. हां, तुझ्या डोळ्यांना काहीही होणार नाही आहे, मी असेन ना तुझ्याबरोबर, मी तिथेच असेन. एकदम छोटीशी तपासणी असते ही, एकदम पटकन होऊनही जाते, अगदी कळत नकळतपणे सगळं होईल. इतक्यात डॉक्टर आलेत हे सांगायला वेदू येते. बेबी सरकार, डॉक्टर आलेत ना? त्यावर सखी म्हणते, ठीक आहे आई, चल पटकन. आणि मग आता ती लोक तिकडनं जाऊ लागतात. तर इकडे मनस्विनीला मात्र राग आलेला असतो या सर्व गोष्टींचा. तर अर्पिता दुसऱ्या बाजूला त्यांच्या घरात असलेल्या मोलकरणीला सांगत असते, एक काम कर, पहिले तर ना तू मस्त पाणी उकळव, त्यामध्ये मग आंबे टाक, आंबे उकडले की मग त्याचं पन्हं कर. तुला माहिती आहे का, पूर्वी ह्या घरात असंच पन्हं बनायचं, हरभरे उकडले जायचे, हळदी कुंकू व्हायचं. मी स्वतःच्या हाताने सगळ्यांना पन्हं, चणे आणि हळदी कुंकूसुद्धा द्यायचे. त्याबरोबर मग आता लगेचच ती विचारते, मॅडम हे सगळं किती वर्षांपूर्वी घडलं होतं या घरात? त्यावर ती सांगते, 11 वर्षांपूर्वी. असो, जा तू करायला घे तयारी. त्याबरोबर ती होकार देते आणि तिकडनं जाते. तर इकडे आता लगेचच मनस्विनी, अर्पिता ही विचार करते, खरं तर हे सगळं 11 वर्षांपूर्वी ह्या घरात होऊन गेलं. आता जर सखी या घरची सून म्हणून घरात आली, तर मला हे सगळे लाड सखीचे करता येतील, सखीला सगळ्या जबाबदाऱ्या सुपूर्द करता येतील आणि सखीमुळे ह्या घरात सण समारंभसुद्धा साजरे होतील. तर आता दुसऱ्या बाजूला सखी सगळ्यांना सांगत असते की हे एक खूप मोठे आय सर्जन आहेत, ह्यांनी दिलेले रिपोर्ट खोटे आहेत असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही आहे. त्यामुळे आपण यांच्या रिपोर्ट्सवरती सहज विश्वास ठेवू शकतो. हे भारतातले सगळ्यात उत्तम आय स्पेशालिस्ट आहेत. मी यांना रिक्वेस्ट केली आणि म्हणून हे इथे आलेले आहेत. त्यावर लगेचच आता काका म्हणतो की वाह, मग हे उत्तमच झालं. एकदा का ह्यांनीच वहिनींच्या डोळ्यावर शिक्कामोर्तब केला की मग काही शंका उरणारच नाही. त्याबरोबर गौतम काका म्हणतो, पण जर काही चुकीचं ठरलं तर? नाही म्हणजे डोळे तपासताना असं निदर्शनात आलं की नाही आहेत हे खरे डोळे तर? त्याबरोबर इकडे आता लगेचच गौतम काका डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर माझ्या मनात एक शंका आहे, म्हणजे जस्ट इन क्युरॉसिटी म्हणून विचारतो. मला सांगा, एखाद्या माणसाचे डोळे जर निळे असतील तर तो कायम स्वरूपासाठी त्याचे डोळे म्हणजे चॉकलेटी करून घेऊ शकतो का? त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला किरणसुद्धा कबीरला हाच प्रश्न विचारतो. कबीर, सपोज जर एखाद्या माणसाचे डोळे निळे आहेत, म्हणजे सरकारचे डोळे जर निळे आहेत, तर सरकार तिथे ते डोळे ब्राऊन करून घेऊ शकते का परमनंटली? त्याबरोबर मग कबीर हा त्याला सांगतो, हो घेऊ शकते, पण ते डोळे म्हणजे आपल्यासारखे चॉकलेटी करून घेताना तिला एकतर कायमचं अंधत्व येऊ शकतं किंवा तिचा जीव जाऊ शकतो. म्हणजे यामध्ये 99% रिस्क असते आणि उरलेला 1% पॉसिबिलिटी. त्याबरोबर मग किरण म्हणत असतो की मग काही मनस्विनीचं खरं नाही आहे, मग मनस्विनीची वाट लागणार. त्याबरोबर मग कबीर म्हणत असतो की बघूच ते, आज एकदा की तिकडे गेलो की सर्व काही खरं खोटं सगळं समजून जाईलच. त्याबरोबर मग आता कबीर हा म्हणत असतो की आता सगळं सखीच्या समोर येईल. त्याबरोबर मग आता लगेच इकडे तो म्हणायला लागतो की सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे कबीर, बरं जा आता, निघायला हवं तुला, वेळ व्हायला नको, आज त्या मनस्विनीचा पर्दाफाश होणार आहे. त्याबरोबर कबीर म्हणत असतो की हो मी निघतच आहे, बरं चल तू सुद्धा निघ, आज
मनस्विनीचा पडदा फाश केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही आहे. त्यानंतर मग आता कबीर हा निघालेला असतो. तर इकडे आता मनस्विनी ही डोळ्यांचं चेकअप करून घेण्यासाठी येऊन बसलेली असते. डॉक्टर मनस्विनीला सांगत असतात, घाबरण्याची काही गरज नाही आहे, होईल व्यवस्थित मॅडम. तर गौतम काका म्हणतो, डॉक्टर सांगा ना मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, एकतर 2 पॉसिबिलिटीज असतात. पहिली पॉसिबिलिटी म्हणजे जर ते ब्ल्यू डोळे ब्राऊन करायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळे जाण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माणसाचा जीवही जाऊ शकतो. म्हणून आम्हीसुद्धा सजेस्ट करतो लोकांना की हे नकाच करून घेऊ. इतक्यात त्या ठिकाणी कबीर येतो. कबीरने येताना आता मस्त सूट बूट घातलेला असतो आणि कबीरबरोबर 2 बाउन्सरसुद्धा आलेले असतात. आता कबीर आणि त्याचे बाउन्सर्स आतमध्ये येतात वेदूनी दरवाजा उघडल्याबरोबर. आता कबीरबरोबर हे असे बाउन्सर वगैरे बघून तर म्हणजे यांना सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. कबीर लगेचच त्या बाउन्सर्सकडे बघतो आणि त्यांना म्हणतो, या. त्याबरोबर बाउन्सर बाहेर जातात. मग आता कबीर तिकडे एकटाच उभा असतो. वेदू कबीरसाठी पटकन पाणी घेऊन येते. त्यावेळी आता सखी ही वेदूला म्हणत असते, काय गरज आहे पाण्याची? या घरचा हा पाहुणाही नाही आहे आणि घरातला मेंबरही नाही आहे. डोळ्यांचं चेकअप बघायला आला आहे ना, थोड्या वेळापुरतंच असतं. तेवढं झालं की निघून जाईल तो त्याचा. त्याबरोबर मग मात्र आता कबीर गप्प राहणं प्रेफर करतो. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे आता लगेचच काकू ही त्याला म्हणू लागते की खरं तर आपण जे वागलो होतो ना तेच बरोबर होतं ह्याच्याबरोबर. तर आता काकूने हे असं म्हटल्यावर कबीर फक्त तिच्याकडे बघतो. तर आता मीनाक्षी काकू म्हणत असते, 1 नंबरचा खोटारडा मुलगा आहे हा. या मुलाची ना खरी लायकीसुद्धा नाही आहे आपल्या घरामध्ये उभं राहण्याची. त्याबरोबर मग काकासुद्धा म्हणतो की हो ना, नाहीतर काय, एकदा का ही डोळ्यांची तपासणी झाली आणि आमच्या बाजूने निकाल लागला, आम्हाला खात्री पटली ना की त्यानंतर मी तुला धक्के मारून बाहेरच काढणार आहे. ते करायलासुद्धा कमी करणार नाही, मागे पुढे पाहणार नाही. कबीर म्हणतो, बास, कमी बोला, हां, कमी बोला. नाहीतर जे बोलताय ते तुम्हाला तुमच्या या सरकारच्या बाबतीत खरं करावं लागेल, समजलं ना? त्याबरोबर मग मात्र आता मनस्विनी कबीरकडे पाहते. त्यानंतर मग आता लगेच कबीर हा 2 मिनिटांसाठी शांत उभा राहतो आणि म्हणू लागतो, काय मग, तयार आहात ना, करायची का सुरुवात? त्याबरोबर मग सखी ही मनस्विनीला म्हणते, आई घाबरू नको, काळजी तर बिलकुल करू नको, हां. त्यानंतर मग डॉक्टर मनस्विनीला म्हणत असतात, मॅम तुमची जी चिन आहे ती तुम्ही या काचेवरती ठेवा आणि डोळे इथे या मशीनवरती येऊ द्या. त्याबरोबर मनस्विनी लगेचच देवाला नमस्कार करते. देवाला नमस्कार करण्याचं नाटक करून मग ती आता तिची चिन बरोबर त्या मशनीच्यातल्या काचेवर ठेवते. त्यानंतर आता तिचे डोळे म्हणजे तिचा एक डोळा त्या मशनीत तपासला जात असतो. डॉक्टर अगदी बारकाईने डोळे तपासत असतात आणि चेक करून बघत असतात की नक्की हे डोळे खरे आहेत की खोटे. आता डोळ्यांचं इकडे चेकिंग झाल्याच्या नंतर मग मनस्विनी तिचे डोळे बाजूला काढते, सरळ बसते. डॉक्टरांच्या हातात निकाल आलेला असतो. कबीरच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो आणि आता डॉक्टर म्हणत असतात, याचा रिझल्ट आपल्याकडे आलेला आहे. कबीर म्हणतो, काय रिझल्ट आहे डॉक्टर? त्याबरोबर मनस्विनीने तर घट्ट डोळेच मिटून घेतलेले असतात. रिझल्ट काय आहे हे ऐकवणार आहे का नाही हे बघण्यासाठी. तर आता डॉक्टर सांगतात, यांचे डोळे ब्राऊनच आहेत, हेच यांचे खरे डोळे आहेत. आता हे ऐकून कबीरला आणि गौतम काकाला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता मनस्विनी सखीला म्हणत असते, सखीचा हे डिवोर्स पेपर्स मार त्याच्या तोंडावर आणि हे खोटं नातं कायमचं संपवून टाक. आता सखीने आधी शब्द दिलेला असतो की तू जे सांगशील ते मी करेन. त्यामुळे मग सखीचा नाईलाज होतो. सखी कबीरकडे येते आणि सांगते, डिवोर्स पेपर्स आहेत, मी सह्या केल्यात, तूही पटकन करून टाक. कबीर तिच्या हातातनं ते पेपर्स घेतो आणि त्याच्यावरती सह्या करून सखीला ताबडतोब परत करतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.